निधी होतोय, प्रत्येक मेंबर आपण वाटून घेत आहे। माझ्या घराजवळ एक मोरी 3दा सांगितलंय मोरी बांधून द्या। बीपी बसवण्यापासून सांगितलं होतं की डबल मोरी झाली पाहिजे म्हणून, फक्त तेवढ्या पुरतं उत्तर देताय तुम्ही। आणि ग्रामसभेमध्ये आमचा थोडा चांगलं झालं की ग्रामसभा बरखास्त करून टाकताय तुम्ही। झाली ग्रामसभा आणि बोलताना तुम्ही जे बोलताय आम्हाला ऐकू येत नाही। माहिती एक सुविधा नाही तुमच्याकडे। एवढी मोठी ग्रामपंचायत माईक नाही लावू शकत। लोकसंख्येचं माहिती का आपण साहेब? हो साहेब, आपलं गाव किती लोकसंख्येचं आहे? 14,988 बरोबर आहे। किती ग्रामसभा झाल्या आपल्या? एक तरी ग्रामसभेमध्ये मतदान अजून तुम्ही दिव्यांगांचा घरकुलचा विषय केला। दिव्यांगांचे घरकुल फक्त कागदावर होतात, प्रॅक्टिकल त्याला घरकुलचा उपयोग होत नाहीये। आणि घरकुल बी असं माणसाला दिलं जातं की त्याच्याकडे 2 मजली घर आहे, त्याचं तोंड पाहून आपलं नाव जर असलं तर जास्त बोलतो का याचं नाव कट असं होतंय। तुम्ही काय करताय? तोंड पाहून एवढं जास्त बोलतो का याचं घरकुल पास करतच नाही। आज गुच्छ पैसा त्याला काय अर्थ आहे? म्हणजे पुढच्या टायमाला बोललं नाही पाहिजे। ज्या माणसाकडे 2 मजली घर आहे त्याचे घरकुल पास करता तुम्ही आपण एक साधं आहे नाही, एक त्याच्या 2 मजली घर तुम्ही पास करताय। ज्या माणसाला खरोखर गरज आहे 20 वर्षापासून जे लोक इथे राहत आहेत त्यांचं एखादं घरकुल पास होत नाही, आणि जे 5 वर्षापासून गावात आले त्यांचे घरकुल पास होत आहे। लाजेवाडी गोष्ट आहे की नाही आपल्या ग्रामपंचायतची? ज्यांचं पक्क घर आहे त्या पक्क्या घरावाल्याचं घरकुल यायलाच नको आहे। नाही, येऊ द्या सर, आपल्या घरकुल नाही, पण ज्यांना गरज आहे त्यांना दिलं पाहिजे। आधी ज्यांचे घर पक्के आणि त्याला घरकुल नाही आहे, ज्यांचे घर आता पक्के आहे आणि ज्यांना घर नाही आहे, आधी ज्यांना घर नाही त्यांचं द्या ना। आधी बोलतो सर्व ग्रामपंचायत सर्वे आता काय होतं असं सुचवलं की तुम्ही वाचून दाखवा। अरे आधी लावा ना दादा गावाच्या 4 ठिकाणी काय फालतूपणा करतो आपण। ज्यांना घर नाही आहे, आता ज्याच्या नावावर फक्त घर नाही आहे, या सगळ्यांचे घरकुल इथं आजच मान्य झाले पाहिजे। काय वाटतं? बरोबर आहे। मान्य झाले पाहिजे का? कशी माहिती घेतली पाहिजे सर? तुम्ही सगळे फक्त इथं ऐकायला माहिती का? आणि नंतर प्रधानमंत्री आवास योजना, तर प्रधानमंत्री आवास योजना याचा सर्वे हा 3-4 वर्षापूर्वी झालेला आहे, आणि त्या सर्वेनुसार प्रधानमंत्री आवास योजनेतून जे घरकुलाचे लाभार्थी आहेत त्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे, आणि त्या यादीमध्ये आपण प्राधान्यक्रमानुसार आपण लाभ देतोय। तर त्या यादीमध्ये आता म्हणजे ज्या लोकांची यादी ज्या लोकांच्याकडून आपण त्यांचे करून त्यांचं रजिस्ट्रेशन आपण करून ठेवलेलं आहे, आणि त्याचा जसा जसा नंबर येईल प्राधान्यक्रमानुसार तसं त्यांचे घरकुल आपण ते मंजूर होणार आहेत। आणि दुसरी योजना आहे मोदी आवास योजना। तर मोदी आवास योजना ही अशी आहे की ज्याचं नाव प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत नाहीये, परंतु तो घरकुलासाठी पात्र आहे आणि तो ओबीसी संवर्गाचा आहे, त्याचं उत्पन्न 1,20,000च्या आत आहे। अशा लाभार्थींसाठी आपण मोदी आवास योजनेतून लाभ घेऊ शकतो। मोदी आवास मध्ये ती बऱ्यापैकी जवळजवळ 99% लोक बसतातच। माझं तेच म्हणणं नाही जनरलचा काहीच नाही, पण तुम्ही जनरल काहीच नाही घरकुल मध्ये बऱ्याच पैशाच्या चर्चा करताय। गावातलं सर्व लोक बऱ्यापैकी असं जर म्हटलं नवं गाव जुनं गाव